झाडे सुवर्णकार सेवा समाज आयोजित भारतीय सोनार वधूवर समूह व स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्ता संलग्नित सर्व शाखीय सुवर्णकार वधूवर परिचय मेळावा 2026 नागपुरात होणार संपन्न। मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी संतोषी माता मंदिर, झाडे सोनार भवन, इतवारी, नागपूर येथे झाडे सुवर्णकार सेवा समाज, भारतीय सोनार वधूवर समूह व ऋग्वेद सुवर्ण वार्ताच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला बैठक आढावा। जय नरहरी। मी गायत्री प्रसाद लष्करे वाई। नागपूर शहर हे महाराष्ट्राचे मध्यवर्ती ठिकाण असून नागपूर शहरात दरवर्षी सर्व शाखीय सोनार समाजाचा वधूवर परिचय मेळावा आयोजित केला जातो। या मेळाव्यात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात राज्यातील अनेक समाज बांधव आपल्या मुलामुलींना सोबत घेऊन नागपुरात आयोजित केलेल्या मेळाव्यात सहभागी होत असतात। त्यामुळे दरवर्षी या मेळाव्यात अनेक मुलामुलींचे विवाह जुळून येतात। संपूर्ण महाराष्ट्रातील नागपूर शहरात आयोजित होणारा हा एकमेव मेळावा असा असतो की या मेळाव्यात स्वागत, सत्कार, भाषणबाजी न करता प्रत्यक्ष वधूवर परिचयाला सुरुवात केली जाते। या मेळाव्यात उपस्थित मुलामुलींना परस्पर एकमेकांशी बोलण्याची व्यवस्था सुद्धा केली जाते, जेणेकरून फक्त मंचावर परिचय न देता एकमेकांचे विवाह विषयक मनोगत समजून घेऊन या माध्यमातून विवाह जोडली जातात। हा परिचय मेळावा दिनांक 8 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वाजतापासून सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे पूजन करून सुरू होईल। नागपूर शहरात सोनार समाजाचे एकमेव हक्काचे वातानुकूलित सुसज्ज 4000 स्क्वेअर फूटच्या संतोषी माता मंदिर, झाडे भवन, झाडे सुवर्णकार सेवा समाज, इतवारी, नागपूर येथे आयोजित केला असून या मेळाव्यात उच्च शिक्षित, अल्पशिक्षित, विधवा, घटस्फोटित असे वेगवेगळे भाग केले आहेत। या मेळाव्याची नोंदणी शुल्क फक्त 200 रुपये असून सर्व शाखेच्या सोनार समाजाच्या मुलामुलींच्या पालकांनी आपल्या मुलामुलींच्या नावाची नोंदणी करण्याचे आवाहन झाडे सुवर्णकार सेवा समाज, भारतीय सोनार वधूवर समूह व ऋग्वेद सुवर्ण वार्ताच्या माध्यमातून करण्यात आले आहे। आजच्या या आढावा बैठकीला अनेक पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय नरहरी। झाडे स्वर्णकार सेवा समाज तर्फे आयोजित भारतीय सोनार वरवधू समूह ऋग्वेद स्वर्ण वार्ता सम्मेलित स्वर्णकार वरवधू परिचय मेळावा घेण्यात येत आहे। 8 फेब्रुवारी 2026 सर्वांना विनंती आहे समाज बंधूंना की जास्तीत जास्त नोंदणी करावी आणि वरवधू परिचय मेळाव्याचा सर्वांनी लाभ घ्यावे। जय नरहरी। येत्या 8 फेब्रुवारीला आपल्या नागपूर शहरात झाडे सोनार समाज भवन, संतोषी माता मंदिर, इतवारी येथे सोनार समाजाच्या आग्रहास्तव, कारण आपल्या विदर्भामध्ये चंद्रपूर आणि यवतमाळला मागे काही दिवसा अगोदर वर वधू परिचय मेळाव्याचे आयोजन केले होते। त्या यशस्वी आयोजनानंतर आजूबाजूला किंवा नागपूर शहरात कुठेही मागच्या अनेक वर्षापासून वर वधू परिचय मेळाव्याचे आयोजन झाले नव्हते। त्यामुळे माझा स्वर्णकार समाज वर वधू मंच, त्याचप्रमाणे राजेजी खरवळे यांच्या भारतीय सोनार वर वधू समूह, आम्ही जे दोघेही वर वधू परिचय समूह चालवतो, आमच्याकडे 5 ते 6 हजाराच्या वर मुलामुलींचा डाटा आहे। मात्र या अनेक पालकांची अशी मागणी होती की नागपूर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून वर वधू परिचय मेळाव्याचे आयोजन झालेले नाही, तरी आपण आयोजन करावे आणि म्हणूनच झाडे सोनार समाजतर्फे नागपूर शहरात सर्व पोट शाखेच्या सोनार समाजासाठी संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या पर्वावर नागपूर शहरात वर वधू परिचय मेळाव्याचे आयोजन केलेले आहे। या परिचय मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त मुलींच्या पालकांनी आपल्या नावाची नोंदणी करावी अशी अपेक्षा असते। मात्र पहिल्यांदाच आम्ही स्वतः
राजेशजी आणि मी वर वधू परिचय समूह चालवत असल्यामुळे आणि आमच्या माध्यमातून आजपर्यंत 2,500 ते 3,000 मुलामुलींचे विवाह जुळले. आमचे मुलामुलींच्या पालकांशी परस्पर असे संबंध असल्याने अनेक मुलींच्या पालकांची अशी इच्छा आहे की तुम्ही वर वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करावे, म्हणून आम्ही झाडे स्वर्णकार सेवा समाज यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या आशीर्वादाने झाडे सोनार समाज भवनात हा वर वधू परिचय मेळावा आयोजित केलेला आहे. मी आपणास हमी देतो की ह्या परिचय मेळाव्यामध्ये उच्च शिक्षित पासून तर कमी शिकलेल्या विधवा घटस्फोटित मुली ह्या स्वतः जास्तीत जास्त संख्येने या परिचय मेळाव्याला उपस्थित राहतील. कारण बऱ्याच दिवसापासून नागपूर शहरामध्ये असा परिचय मेळावा कधीच झाला नव्हता. हा पहिला मेळावा असेल की या परिचय मेळाव्यामध्ये आम्ही आज तारीख घोषित केली आणि तारीख घोषित करण्याच्या अगोदरच आम्ही जेव्हा समाज बांधवांशी चर्चा केली त्याच्या अगोदरच अनेक मुलींच्या पालकांनी आपल्या नावाची नोंदणी सुद्धा केलेली आहे. बाहेरगाववरून येणाऱ्या मुलामुलींच्या पालकांना जर त्यांच्या नातेवाईकाकडे कुठे राहायची व्यवस्था झाली नाही, समजा एका रात्री अगोदर आले आणि राहायची व्यवस्था झाली नाही, खूप दुरून आले, तर आम्ही झाडे स्वर्णकार सेवा समाजतर्फे त्यांची व्यवस्था करू. दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी 8 फेब्रुवारीला कार्यक्रम राहील त्या दिवशी सकाळी चहा व नाश्त्यांची सगळ्या मुलामुलींच्या पालकांसाठी कार्यकर्त्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था केली राहणार आहे आणि सायंकाळी म्हणजे दुपारी सगळ्यांना भरपोट असं भोजनाची व्यवस्था केली जाईल. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही दरवेळेस लोकांना सांगतो की बा वर वधू परिचय मेळाव्यामध्ये सुरुवातीचे 2-3 तास हे भाषणबाजीत आणि स्वागत सत्कारात जातात, पण मी आपणास हमी देतो की यावेळेस नागपूरमध्ये जो वर वधू परिचय मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे, या वर वधू परिचय मेळाव्यामध्ये भाषणबाजी किंवा स्वागत सत्कार कुठेही न ठेवता कार्यक्रम 10 वाजतापासून जो सुरू होईल त्यामध्ये सर्वप्रथम संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे पूजन केले जाईल आणि अध्यक्षीय व 2 प्रमुख पाहुण्यांच्या सत्कारानंतर सरळ परिचय मेळाव्याला सुरुवात होईल. तेव्हा मी महाराष्ट्रातील तसेच गुजरात, छत्तीसगड या भागातील जे मराठी सोनार किंवा हिंदी भाषी सोनार आहेत त्यांना विनंती करतो की आजच आपण या वर वधू परिचय मेळाव्यासाठी आपली नोंदणी करावी. नोंदणी करण्याची प्रक्रिया सुद्धा मी तुम्हाला सांगतो. नोंदणी करताना नोंदणी फीस ही 200 रुपये ठेवलेली असून ती राजेशजी खरवडे किंवा माझेकडे किंवा आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही 1 किंवा 2 नावं देऊ, फक्त त्यांच्याचकडे नावाची नोंदणी करायची. नोंदणी केल्यानंतर तुम्हाला ज्या दिवशी नोंदणी कराल, कधी कधी होते काय की आपण पहिली नोंदणी करणारा वर वधू परिचय मेळाव्यात त्याचं नाव शेवटी दिलं जाते, पण यावेळेस आपण सिस्टमॅटिक असं केलं आहे की ज्याची पहिले नोंदणी होईल त्यांना अनुक्रमांक दिलं जाईल, 1, 2, 3, 4, 5. म्हणून तुम्ही जेवढ्या लवकर नोंदणी कराल तेवढ्या लवकर तुमचा परिचय दिला जाईल. तेव्हा नंबरनुसार तेवढ्या लवकर तुमचा परिचय मेळाव्यात नंबर येईल. परिचय मेळाव्यामध्ये गोंधळ होऊ नये म्हणून आम्ही 3 स्क्रीन लावलेल्या आहेत. 3 स्क्रीन आहेत. त्या 3 स्क्रीन समोर मुलामुलींचे पालक आणि प्रत्येक ज्यांच्या मुलामुलींचे नोंदणी करतील त्यांना आम्ही 1 पेन आणि 1 डायरी सुद्धा देणार आहोत. आमच्याकडनं 1 पेन आणि 1 डायरी याच्यासाठी की तुम्ही जर स्क्रीन समोर बसून तुम्हाला जे पण मुलगी आणि मुलगा पसंत येईल त्याचं तुम्हाला संपर्क नंबर लिहिता येईल आणि संपर्क लिहिल्यानंतर तुम्हाला त्वरित त्या मुलीचे किंवा मुलाचे पालकासोबत बोलून संपर्क करायचे असेल तशी एका वेगळ्या रूममध्ये आम्ही व्यवस्था सुद्धा केलेली आहे. तेव्हा पहिल्यांदा असा हा डिजिटल मेळावा आम्ही आयोजित करणार आहोत. यामध्ये उच्च शिक्षित वर्ग जो आहे, उच्च शिक्षित म्हणजे इंजिनियर, ग्रॅज्युएटच्या वर इंजिनियर झालेले मुलं, त्यांची आपण एक वेगळी व्यवस्था करून देणार आहोत. त्याच्यानंतर
ग्रॅज्युएट ते 10वी 12वी पर्यंतच्या मुलामुलींची एक वेगळा बंच करू. म्हणजे जसे सुरुवातीला जर आपल्याला कमी शिक्षित मुलांचा परिचय, त्याच्यानंतर उच्च शिक्षित मुलांचा परिचय, त्याच्यानंतर विधवा व विधूर महिलांचा, मुलांचा, असे 3 ग्रुपमध्ये आपण त्यांचा परिचय करून देणार आहोत. त्यामुळे काय होणार आहे की उच्च शिक्षित मुलींसाठी जे मुलींचे पालक येणार आहेत तेवढ्या वेळात ते आपल्या उच्च शिक्षित मुलींचे पालकांसाठी निवड करतील. मध्यम जे मुलं असतात त्या मुलींच्या पालकांसाठी आपण असा एक वेळ देणार आहोत. त्या वेळात मध्यम मुलींचे जे पालक आहेत ते बसून आपल्या मध्यम 12वी ग्रॅज्युएट आणि व्यवसाय करणारे, नोकरी करणारे त्यांच्यासाठी निवड करतील. आणि विधवा ज्या विधवा घटस्फोटित आहेत त्यांच्यासाठी आपण 3 टप्प्यात अशी व्यवस्था केल्याने तुम्हाला कोणालाही त्रास होणार नाही, कोणालाही कुठली अडचण होणार नाही. तुम्ही अनेक वरवधू परिचय मेळाव्यात गेलो, मात्र ते स्वागत, सत्कार, भाषणबाजी आणि जेव्हा मुलामुलींचे परिचय देण्याची वेळ येते तेव्हा कोणीच बसले नसतात. मात्र ह्या वेळेस आम्हाला स्वतः अनुभव आहे, कारण राजेशजी सुद्धा वरवधू परिचय ग्रुप चालवतात, मी सुद्धा चालवतो आणि आम्ही अनेक ठिकाणी असा गोंधळ पाहिलेला आहे. मात्र यावेळेस असा कुठलाच गोंधळ होणार नाही आणि आम्ही हमीनं सांगतो दोघेही की यावेळेस तुमच्या मुलामुलींचे विवाह नक्की इथे जुळवून आणण्याचा प्रयत्न केला जाईल. तेव्हा तसेच महत्त्वाचं म्हणजे ह्या वरवधू परिचय मेळाव्याचा नोंदणी शुल्क 200 रुपये आहे. तेव्हा नोंदणी शुल्क आपण लगेच भरून आपल्या मुलामुलींचे नाव नोंदणी करावी ही विनंती. आणि हा वरवधू परिचय मेळावा सर्व शाखेच्या झाडे, पांचाळ, वैश्य, माळवी, दैवज्ञ जेवढ्याही आपल्या सोनार समाजाच्या शाखा आहे त्या सर्व शाखेच्या मुलामुलींसाठी आहे. आपण कृपया आजच आपल्या मुलामुलींच्या नावाची नोंदणी करावी. हा कार्यक्रम ज्या ठिकाणी आयोजित केलेला आहे तो भवन 4000 स्क्वेअर फुटाचा भवन आहे. इथे 3 असे माळे आहेत. इथे सगळ्या मुलामुलींच्या पालकांची, मुलींची व्यवस्था केली जाणार आहे. तेव्हा परत एकदा मी झाडे स्वर्णकार सेवा समाजतर्फे सोनार वरवधू समूहाच्या माध्यमातून राजेशजी खरवळे यांच्या मार्फत, तसेच मी स्वतः दिनेश शिवले, स्वर्णकार समाज वरवधू मंच वर स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्ताच्या माध्यमातून विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने नागपूर शहरामध्ये 8 फेब्रुवारीला नक्की आपल्या मुलामुलींना घेऊन यावे. धन्यवाद. जय नरहरी. नमस्कार, मी राजेश खरवडे, भारतीय सोनार वरवधू समूह संचालक. आपल्या सर्व सदस्यांना हे सांगू इच्छितो की येणाऱ्या 8 फेब्रुवारी 2026ला झाडे स्वर्णकार समाज संतोषी माता भवन इथे वरवधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सर्व सदस्यांनी जास्तीत जास्त संख्येमध्ये आपल्या मुलामुलीचे रजिस्ट्रेशन करावे व या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी हीच आपणास विनंती करतो. नमस्कार. नमस्कार, मी अमोल गुरव, झाडे स्वर्णकार सेवा समाज आयोजित 2026 वरवधू परिचय मेळावा हा येत्या 8 फेब्रुवारी 2026ला झाडे स्वर्णकार सेवा समाज इथे आयोजित करण्यात येत आहे. तरी सर्व स्वर्णकार समाजाला आवाहन करतो की त्यांनी आपल्या मुलामुलींचे रजिस्ट्रेशन करून हा कार्यक्रम सफल करावा. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्निली प्रवीण कारमोरे, झाडे सुवर्णकार सेवा समाज महिला अध्यक्ष, सर्वांना आवाहन करते येत्या 8 फेब्रुवारीला झाडे सुवर्णकार सेवा समाज तर्फे आयोजित तसेच भारतीय सुवर्णकार वरवधू परिचय मंडळ व ऋग्वेद वार्ता या तिन्ही पण मंडळाच्या तर्फे आयोजित वरवधू परिचय मेळावा जो सर्व शाखीय असून येत्या 8 फेब्रुवारीला आहे. त्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की वरवधू मिळणं आज किती कठीण झालेलं आहे आणि हा एक खूप मोठा युनिव्हर्सल प्रश्न झालेला आहे. मुलींचे वाढते उच्च शिक्षण, त्यांच्या वाढत्या अपेक्षा, तसेच मुलांची वाढती बेरोजगारी आणि शेतकरी समाजाच्या मुलांना मुलींचं मिळणं कठीण, असे बरेच प्रॉब्लेम आईवडिलांना फेस करावे लागतात. त्यासाठी आमचा हा वरवधू परिचय मेळावा हा अगदी
मिडल, खालच्या आणि उच्च शिक्षित अगदी सगळ्यांच्याच वधूचा समावेश असलेला असून यात मी स्पेशली मुलींच्या पालकांना आवाहन करते की त्यांनी आपल्या मुलींचे जास्तीत जास्त संख्येने रजिस्ट्रेशन करून फॉर्म भरून आमच्या वरवधू परिचय मेळाव्याला उपस्थिती दाखवावी. या वरवधू परिचय मेळाव्यासाठी सर्व सोय केलेली आहे. बाहेरगावीवरून येणाऱ्या लोकांसाठी पण सोय आहे. तसेच मुलींना इथे तयारी करायची पण सोय मिळेल आणि आपण आशा करूया की या वरवधू परिचय मेळाव्याने आपल्या समाजातील सर्व शाखीय पालक तसेच वरवधूंना लाभ मिळावा आणि त्यांचे उज्ज्वल जीवन, वैवाहिक जीवन चांगले जावे, त्यासाठी त्यांना त्यांचा एक पार्टनर मिळावा असं हीच आमची अपेक्षा आहे. आणि बऱ्याच वर्षापासून नागपुरामध्ये कुठलाच वरवधू परिचय मेळावा झाला नव्हता, त्यामुळे तो आता होतो आहे. त्यामुळे सर्वांनी याचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने या वरवधू परिचय मेळाव्याला उपस्थित राहून या मेळाव्याची शोभा वाढावी अशी मी विनंती करते. जय नरहरी, जय महाराष्ट्र. झाडे सोनेकर सेवा समाज अंतर्गत आयोजित वरवधू परिचय मेळावा भारतीय सोनेकर सेवा समूह स्वर्ण वार्ता संघटित स्वर्णकार वरवधू परिचय मेळावा आयोजित करत आहे. तारीख आहे 8 फरवरी. स्थान आहे संतोषी माता मंदिर भवन, इटवारी, नागपूर आणि वेळ आहे सकाळी 9 ते दुपारी 2 वाजतापर्यंत. सर्व समाज बांधवांनी आग्रह करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येत या कार्यक्रमामध्ये यावं व आपल्या जे पालकांचे वरवधू परिचयमध्ये त्यांचे मेळाव्यामध्ये त्यांनी संपूर्ण व्हावं अशी विनंती करतो. जय नमस्कार. नमस्कार. मी खाडे सुवर्णकार समाजाची महिला कोषाध्यक्षा सौ रेवती महेश बेनपांडे. येत्या 8 फेब्रुवारीला खाडे सुवर्णकार सेवा समाजातर्फे आयोजित भारतीय सोनार वरवधू समूह रुग्वेद सुवर्ण वार्ता संलग्नित सुवर्णकार वरवधू परिचय मेळावा फेब्रुवारी 2026 रविवार 8 तारखेला आयोजित करण्यात आलेला आहे. सर्व शाखीय वधूवर पालकांना आग्रहाचं निवेदन करते, आवाहन करते की जास्तीत जास्त संख्येने आपल्या वधूवरांना या परिचय मेळाव्यात आमंत्रित करावे. धन्यवाद.